स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। शेगाववरून शिर्डीकडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये एका महिला प्रवाशाच्या बॅगमधून सोन्याचे दागिने आणि रोकड लांबवणाऱ्या चोरट्या महिलांचा डाव प्रवाशाची सतर्कता आणि मलकापूर शहर पोलिसांच्या तत्परतेमुळे उधळला गेला आहे। पोलिसांनी तातडीने घेतलेल्या झाडाझडतीत चोरी गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे। अर्चना मधुकर उगले ह्या खामगाववरून शेगाव ते शिर्डी ह्या बसने प्रवास करत होत्या। प्रवासादरम्यान बसमध्ये असलेल्या काही चोरट्या महिलांनी त्यांच्या बॅगवर नजर ठेवून अत्यंत चलाखीने सोन्याचे दागिने आणि नगदी रक्कम लांबवली। बस मलकापूर येथील लक्ष्मीनगरजवळ पोहोचली असता चोरी करणाऱ्या महिलांनी बस थांबवली आणि खाली उतरून तिथे आधीच तयार असलेल्या एका गाडीत जाऊन बसल्या। महिलांच्या या संशयास्पद हालचालींमुळे अर्चना उगले यांचे लक्ष आपल्या बॅगकडे गेले असता बॅगेतील मुद्देमाल चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले। घटनेचे गांभीर्य ओळखून अर्चना उगले यांनी बसमध्ये तात्काळ आरडाओरड केली। त्यानंतर बस चालकाने कसलाही विलंब न लावता बस थेट मलकापूर शहर पोलीस स्टेशन गाठली। पोलीस ठाण्यात बस पोहोचताच मलकापूर शहर पोलीस स्टेशनच्या महिला पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवून संशयित महिलांना ताब्यात घेतले आणि त्यांची झाडाझडती घेतली। या झाडाझडती दरम्यान चोरट्या महिलांकडून चोरी झालेली सोन्याची पत्तापूत, 4 ग्रॅम वजनाचे कानातले आणि 6,000 रुपयांची रोख रक्कम असा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला। प्रवाशाची सतर्कता, बस चालकाची समयसूचकता आणि महिला पोलिसांची तातडीची कारवाई यामुळे हा गुन्हा त्वरित उघडकीस आला असून या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस पुढील तपास करत आहेत। आम्ही खामगाववरून धुळ्याला जात होतो। बरं, कोणत्या गाडीमध्ये चोरी झाली ती? गाडीचं नाव काय वगैरे? शिर्डी धुळे। शिर्डी धुळे। हो। बरं, किती तुमचं सोनं चोरीला गेलं होतं? 15 ग्रॅम पोत आणि 4 ग्रॅमचे कानातले आणि 6,000 रुपये। अच्छा, तर तुम्हाला केव्हा माहीत पडलं हे की आपलं त्या लगेच उतरल्या, आमच्या उतरून गेल्या। त्यांनी बायपास जवळ गाडी उभी करायला लावली आणि पटापट उतरल्या आणि लगेच मी बॅग काढली रुमालासाठी, तर बघितलं तर तिच्यात काहीच नव्हतं। तर शेजारची बाई म्हणे की तुमचं घेतलं म्हणे काढून म्हणे त्यांनी मगाशीच बॅग उघडली म्हणे। तर मी आणखी शोधलं तर खरंच तिच्यात काहीच नव्हतं। आम्ही तिथून कंडक्टरनी लगेच गाडी थांबवली इथं आणि ते म्हणाले लगेच तुम्ही जा आणि रिपोर्ट देऊन लगेच पकडून घेतील म्हणे ते। मग आम्ही लगेच तात्काळ इथं आलो आणि त्यांना रिपोर्ट लिहून दिला। त्यांनी लगेच त्यांची कारवाई चालू केली। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत राहा निर्भीड स्वराज्य।